नमस्कार. सध्या महाराष्ट्र राज्यभरामध्ये जे काही कर्जमाफी संदर्भात विविध विधान केले जात आहेत, त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा कदाचित मागे पडत आहे आणि तो महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्या शेतकऱ्यांनी फक्त शेतीसाठीच कर्ज नाही, तर ज्यांचा कुणाचा छोटा-मोठा उद्योगधंदा असेल, जो की जोडधंदा म्हणून शेतकरी वापरत असतील, ज्यांना शेतीचं क्षेत्र कमी असेल, मग त्यांना काय करावं लागेल? आपल्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी जोडधंदा बघावा लागेल. त्या जोडधंद्यासाठी जर कोणी कोणत्यातरी गाई म्हशी घेतल्या असतील किंवा शेळ्या घेतल्या असतील किंवा कोणतं एखादं वाहन घेतलं असेल, जसं की ट्रॅक्टर वगैरे असेल, तर यासाठी ज्यांनी कोणी शेतकऱ्यांनी जोडधंद्यासाठी कर्ज घेतलेलं असेल, ते कर्ज देखील माफ होणार का? या संदर्भामध्ये थोडंसं स्पष्टीकरण आणि थोडंसं बोलणं अपेक्षित आहे नक्कीच सरकारने. कारण की शेतकरी कर्जमाफी होणार, शेतकरी अशा प्रकारे कर्जमाफी होणार, हे पात्र होणार, हे अपात्र होणार, यावर गेले काही दिवस झालं, काही महिने झालं खूप चर्चा सुरू आहे. पण त्याच्यासोबत शेतकऱ्यांनी जे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ज्यांना जमिनीचं क्षेत्र कमी आहे, त्यांनी जो जोडधंदा म्हणून काही गोष्टींसाठी कर्ज घेतला असेल, त्या संदर्भात काय? या संदर्भामध्ये देखील सरकारला नक्कीच विचारण्यात येत आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर यामध्ये काही शेतकऱ्यांनी कोणी कुक्कुटपालन म्हणा किंवा कोणी शेळी पालन म्हणा, कोणी कोणत्याही जनावरांचा दुग्ध व्यवसायासाठी केलेला उपयोग, त्यासाठी घेतलेलं कर्ज म्हणा किंवा अजून वेगवेगळ्या पद्धतीचे जर कोणी कर्ज घेतले असतील, तर तेही कर्ज माफ होणार का? आणि ते कशाप्रकारे माफ होईल? त्यासाठी शेतकऱ्यांनी काही करणं, काही कागदपत्र देणं किंवा काही माहिती देणं अपेक्षित आहे का? हे मला वाटते सरकारने आधीच नक्की सांगावं. कारण की ऐन वेळेला जर सरकारने कोणत्या अटी शर्तींमध्ये बदल केले, की आम्ही तर तुम्हाला जोडधंद्याचंही कर्जमाफी करणार होतो, पण तुमच्याकडे हे अवेलेबल नाही, ही माहिती नाही किंवा ही कागदपत्र नाहीत, असं न करता सरकारने स्पष्टपणे कोणकोणते कर्ज कशाप्रकारे माफ होणार आहेत, कोणकोणत्या कॅटेगरीचे कर्ज माफ होणार आहेत, किती टक्के माफ होणार आहेत आणि त्याच्यासाठी काही अटी शर्ती असणार आहेत का? हे मला वाटते सरकारने सांगणं खूप गरजेचं आहे. आता जेवढ्या शेतकऱ्यांना कमी क्षेत्र आहे, अशाच शेतकऱ्यांना फक्त उद्योग म्हणजे जे काही जोडधंदे आहेत, त्याची गरज जास्त भासते आणि त्याच्यातून कुठलं लाखो करोडोंचं इन्कम नक्कीच नाही होते. पण त्याच्यामध्ये सर्वात कमी ज्यांची परिस्थिती नाही, असे शेतकरी त्यांना फक्त काही एकर, कुणाला 1.5-2 एकरसुद्धा शेती आहे अगदी आणि त्याच्यावरती त्यांना पूर्ण घर चालवायचं आहे, पूर्ण प्रपंच चालवायचा आहे. अशा शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून काही गोष्टी छोट्या-मोठ्या केलेल्या आहेत. त्याच्यासाठी काही हजारांचं किंवा काही लाखाचं कर्ज घेतलेलं आहे. तेही कर्ज शेतकऱ्यांचं माफ व्हावं अशी नक्कीच सरकारला विनंती आहे या चॅनलच्या माध्यमातून. आणि जर याच्यासाठी कुठं आत्तापर्यंत तुम्ही जर कुठे मेन्शन केलं नसेल की ह्याही कॅटेगरीचं कर्ज माफ होणार आहे, तर प्लीज शेतकऱ्यांना ह्याही कॅटेगरीचं कर्ज माफ करण्यासाठी तुम्ही नक्कीच मदत करा. आणि याच्यामध्ये कसल्याही प्रकारे, कुठल्याही प्रकारे कोणत्याही शेतकऱ्याकडून काही चुकीची माहिती तुम्हाला मिळणार नाही. फक्त तुम्ही योग्य रीतीने जे काही तुमची प्रोसेस असेल शासनाची, ती करून योग्य पद्धतीने गरजू शेतकऱ्यांची होईल तेवढी, शक्य होईल तेवढी कर्जमाफी करावी, एवढीच सरकारला यातून विनंती आहे. हेच सगळ्यात ह्याच्यातून महत्त्वाचा मुद्दा होता, ते म्हणजे शेतकरी कर्जमाफी, पण जोडधंदा जो आहे त्याची कर्जमाफी होणार का? याचंच आम्ही जेवढ्या काही शेतकरी आहेत त्यांच्या वतीने सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून विचारत आहोत. त्यामुळे सरकारने यावर नक्की बोलावं अशी अपेक्षा आहे आणि याच्या संदर्भामध्ये जे काही बोलतील त्याच्यामध्ये योग्यच निर्णय होईल सरकारचा, याची सुद्धा अपेक्षा आहे. उद्योगधंदे, जोडधंद्यांचे कर्जमाफ या संदर्भामध्ये सरकारला हा विनंती व्हिडिओ आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आहे. धन्यवाद.